या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला यंदाच्या वर्षी सोमवार दिनांक 12 जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला। मंगळवारी 13 जानेवारी रोजी यात्रेचा दुसरा दिवस होता, तो म्हणजे अक्षता सोहळ्याचा। हिरेहब्बू वाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर मंगलमय वातावरणात पारंपरिक मार्गानं मानाचे 7ही नंदीध्वज अक्षता सोहळ्यासाठी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरातील संमती कट्ट्याकडे मार्गस्थ झाले। दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयासमोर मानाच्या पहिल्या नंदीध्वजाचं आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या पालखीचं मनोभावे पूजन करण्यात येऊन मानाच्या 7ही नंदीध्वजांचं दर्शन घेण्यात आलं। यावेळी मानाच्या पहिल्या नंदीध्वजाला इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील यांच्या हस्ते बाशिंग बांधण्यात आलं। सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे। या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले EVM मशीन्स, मतदान साहित्य वितरण आणि स्वीकृती, मतदानानंतर EVM मशीन सुरक्षित ठेवणं तसंच मतमोजणीची ठिकाणं निश्चित करणं आवश्यक होतं। त्या अनुषंगानं पालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली असलेल्या इमारतींमधील खोल्या आणि खुल्या जागा अधिकृत केल्या। इतर ठिकाणांचा वापर मतदान साहित्य वितरण आणि स्वीकृती, EVM मशीनसाठी स्ट्रॉंग रूम तसंच मतमोजणीसाठी करण्यात येणार आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यानंतर प्रभाग क्रमांक 2 मध्ये राजकीय वातावरण कमालीचं तापलं होतं। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महायुतीनं मंगळवारी प्रचाराच्या समाप्तीनिमित्त प्रभाग क्रमांक 2 मध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलं। प्रभाग 2 मधील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी काढलेल्या भव्य पदयात्रेला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद हा विरोधकांची झोप उडवणारा ठरला। प्रभाग क्रमांक 2 मध्ये धनुष्यबाण आणि घड्याळ यांची ताकद पदयात्रेत पाहायला मिळाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे उमेदवार गणेश राजेंद्र कुलकर्णी शिवसेना शिंदे गट, आफरीन अय्यूब खान पठाण आणि निलेश प्रल्हाद फटकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली होती। एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास, सोलापूरचा विकास अशा घोषणांनी मंगळवारी प्रभाग 2चा परिसर दुमदुमून गेला होता। संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त सोलापूरची ग्रामदेवता श्री रूपाभवानी देवी मंदिरात बुधवारी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली। देवीच्या दर्शनासाठी महिला, ज्येष्ठ नागरिकांसह असंख्य भाविकांनी रांगा लावल्या। मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला। संक्रांतीनिमित्त सागर विष्णू पतंगे, रोहित पतंगे, रोहन पतंगे आणि पुजारी यांच्या हस्ते देवीची विधिवत आरती करण्यात आली। यावेळी भाविकांनी देवीला नैवेद्य अर्पण करून सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली। वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीनं दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती। ऑपरेशन परिवर्तन मोहिमेअंतर्गत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी विशेष मोहीम राबवून पोलीस ठाण्याकडील अधीनस्थ पोलीस अंमलदारांसह वडजी तांडा, शिवा तांडा, बक्षी हिप्परगा इथं चोरून अवैधरित्या चालणाऱ्या दारूच्या हातभट्ट्या आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील
MIDC पाकणी इथं हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्यांविरुद्ध छापा टाकून कारवाई केली। या कारवाईत एकूण 8,85,820 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये 16,800 लिटर गुळ मिश्रित रसायन, हातभट्टी दारू, प्लॅस्टिक आणि लोखंडी बॅरेलमध्ये भरून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारं साहित्य तसंच अवैधरित्या दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून प्लॅस्टिक आणि लोखंडी बॅरेल जागीच फोडून त्यातील गुळ मिश्रित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आलं। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या रणधुमाळीला चांगलाच रंग चढला होता। प्रभाग क्रमांक 22D मधील वातावरण अक्षरशः तापलं होतं। कारण एकच होतं, अपक्ष उमेदवार शीतल सुरेंद्र गायकवाड यांनी थेट सर्वसामान्यांच्या जोरावर मैदानात जोरदार एंट्री घेतली होती। मी आज तुमच्यासमोर केवळ उमेदवार म्हणून नाही तर तुमच्यातीलच एक आपला माणूस म्हणून उभा आहे असं ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण सांगत शीतल गायकवाड यांनी प्रचाराला सुरुवात केली होती। प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून प्रभागात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस, सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन एम्फीथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509।